सुप्रभात मंडळी. आपण वाचतोय माझी जन्मठेप हे श्री विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र. त्यातला उत्तरार्ध आपण चालू केला आहे. त्यातलं पहिलं प्रकरण संपलं होतं काल आपलं. आज आपण दुसरं प्रकरण चालू करतोय, अंदमानात शुद्धी. आम्ही सन 1911 या वर्षी अंदमानात पाय ठेवला. त्यानंतर थोडक्याच महिन्यात आम्हास असं आढळून आलं की काही हिंदू बंदिवान अंदमानात आल्यानंतर मुसलमान झाले असूनही आपली नावंही त्यांनी बदलली आहेत. आम्ही हे कसं घडतं म्हणून शोध करू लागलो. तो तेथील हिंदूंपैकी कोणासही त्याविषयी काहीच महत्त्व वाटत नसून ती एक इतकी परिचयाचीच घटना आहे की तिच्यात चौकशी ती काय करायची असं त्यांचं मत असल्याचं माझ्या प्रत्ययास आलं. अंदमानात वास्तविकपणे पाहता इंग्रजी अधिकाऱ्यांची कर्तुम समर्थ अशी सत्ता असल्याने तेथे त्यांच्या हातात निराधार आणि अनाथ होऊन पडलेल्या हिंदू बंदिवानास ख्रिस्ती करविले जाण्याचा अधिक संभव होता. 1857पर्यंत कार्यालयातूनच नव्हे तर सेनानिवेशातूनही ख्रिस्ती धर्म फैलावण्यास अधिकाऱ्यांकडून अनेक सवलती देण्यात येत. परंतु 57च्या या क्रांतियुद्धाची प्रचंड ठोकर लागल्यापासून एकंदरीत सरकारी अधिकारी धर्मप्रसाराच्या भानगडीत फारसे पडेनासे झाले. यद्यपि अजूनही अपराधांच्या जाती म्हणून ज्यावर ठसा मारण्यात आला आहे अशा काही जातींच्या ज्या वसाहती केलेल्या असतात त्यावर मिशनऱ्यांचे बरेच वर्चस्व प्रत्यक्षपणे गाजत असते. तथापि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी असं निश्चयाने म्हणू शकतो की कारासंस्थेचा उपयोग हिंदूंना बाटविण्याच्या कामाकडे करून घेतला जात नाही. कुठे ख्रिस्ती प्रचारक प्रार्थनेस येतो, पण त्याचे प्रार्थनेस जाण्यास कोणावरही म्हणण्यासारखी सक्ती कधीही करण्यात येत नाही. तुरळक अपवाद सोडून अंदमानात हिंदूंना ख्रिस्ती करण्यासाठी गुप्त वा प्रकट, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अशी कोणतीही खटपट सरकारी रीतीने तर नाहीच, पण सरकारी अधिकाऱ्यांच्या व्यक्तिशः वजनाचा दुरुपयोग करूनही होत नसे. या तुरळक अपकाराचे एक उदाहरण आम्हा स्वतः सोडवावे लागले. त्याचा निर्देश पुढे येईलच. परंतु अंदमानाच्या हिंदू बंदिवानास धाकाने, लाचलुचपतीने वा एकसारखा उपदेशाचा ससेमिरा मागे लावून ख्रिस्ती केल्याची उदाहरणं आमच्या 14 वर्षाचे अनुभवात 4 देखील घडलेली आठवत नाही. ज्या ख्रिस्ती सत्तेच्या हातात ते अंदमानातील हिंदू बंदिवान पडलेले होते त्या सत्तेने त्यांच्यावर आपला धर्म लादण्याचा कोणताही अन्याय्य प्रयत्न केला नसतानाही हे केवढे आश्चर्य होते की त्या हिंदू बंदिवानांप्रमाणेच त्याच बंदीद्वीपात अवश आणि हताश अशा बंदिवान होऊन पडलेल्या मुसलमान बंद्यांनी मात्र आपल्या हिंदू सहबंद्यास बाटवून मुसलमान करण्यासाठी त्यांच्यावर बलात्कार करावा, त्यांचा छळ करावा, त्यास फूस लावावी आणि स्वधर्म प्रसारार्थ स्वतः पीडा न देणाऱ्या ख्रिस्ती सत्तेने परधर्मीय मुसलमानांकडून चाललेले हे हिंदूंचे छळ मात्र उपेक्षेने चालू द्यावेत. मोठ्या बंदिवानांची गोष्ट एक वेळ सोडून दिली तरी जी लहान कोळ्या वयाची मुले काळ्या पाण्यावर किंवा कारागारात धाडली जातात त्यांच्या शरीराची, आरोग्याची अजाण म्हणून जशी सरकार विशेष काळजी घेते तशीच त्यांच्या आत्म्याची व धर्माची काळजी घेणं आणि निदान ती समंजस वयात येई तो तरी त्यांच्या धर्माचं संगोपन करणं हे अज्ञानाच्या संपत्तीचे रक्षण करण्याइतके तरी महत्त्वाचे सार्वजनिक कर्तव्य आहेच आहे. पण ते कारासंस्थेत मुळीच केले जात नाही. अंदमानाची तर गोष्टच सोडा. पण हिंदुस्थानातल्या बहुतेक कारागृहातून हिंदू बंदिवानास मुसलमान करण्याचा सपाटा गुपचूपपणे मुसलमान बंदिवानांकरवी आणि मुसलमानी जमादार, हेड ऑफिसर, वॉर्डर इत्यादी बंदी अधिकाऱ्यांकडून चाललेला असतो. 14 वर्षाच्या अनुभवानंतर आणि वरील प्रकारास आळा घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असता त्या विषयाची खडानखडा माहिती झाल्यानंतर आम्ही स्पष्टपणे असं विधान करतो की दिल्लीची किंवा मुंबईची जुम्मा मशीद ही जितक्या हिंदूस प्रतिवर्षी बाटवीत नसेल
तितक्या हिंदूस ही कारा संस्थेची मशीद बाटवीत असते. हिंदू संघटित यत्नाने फशी पाडणाऱ्या हसन निजामीच्या ज्ञात जाळ्याहून सहज सहज हजारो हिंदूस आजपर्यंत बाटवून टाकणारे हे या कारा संस्थेच्या अदृश्य मशिदीतील अज्ञात जाळे फारसे कमी भयंकर नाही. कारा संस्थेतील या मुसलमानी भ्रष्टीकरणाची कोणतीही संघटित योजना नाही. तिचे कोणीही अधिकृत चालक व प्रेरक नाहीत. प्रत्येक मुसलमानास लहानपणापासून हे शिक्षण मिळते की तू एक अर्धा जो जसा गवसेल तसा काफर मुसलमान करीत राहिलास की या लोकी तुझी मान्यता वाढून परलोकी तुझ्या मोठमोठ्या पापांची क्षमा होईल आणि तुला स्वर्गीय अप्सरादी भोग मिळतील. असल्या शिक्षणाने या कारा संस्थेतील मुसलमानी भ्रष्टीकरणाला मूळ प्रेरणा मिळते. तिला पहिले व्यक्त स्वरूप मुंबई, कलकत्ता, दिल्ली, लाहोर, मद्रास इत्यादी मोठमोठ्या नगरात ज्या मुसलमानी चोर दरोडेखोरांच्या टोळ्या वावरतात त्यांच्या अड्ड्यातून मिळते. कारण चोरी, दरोडे इत्यादी पापे करणाऱ्या आणि शिक्षा खाल्लेल्या मुसलमानी बंदिवानात राहून त्यांच्या मनोवृत्तीचा ज्यांना पत्ता लागला आहे ते ही गोष्ट तात्काळ मान्य करतील की हिंदूंच्या घरी केलेली चोरी किंवा हिंदू गावावर वा व्यापाऱ्यांवर घातलेला दरोडा हे त्या मुसलमानी अड्ड्यात क्षम्य मानले जाते. इतकंच नव्हे तर भूषणभूतही गणलं जातं. आम्ही असे मौलवी पाहिले आहेत की जे अशा मुसलमानी अपराध्यास निरपराधी समजत. अशा मनोवृत्तीचे या धंद्यात पडलेले ते आततायी लोक आपल्या धर्माच्या मद्यपान निषेध, प्रार्थना, दान इत्यादी बहुतेक आज्ञा पायाखाली तुडवीत असतातच. हिंदूंची चोरी केली म्हणजे ते मुसलमानांची करीत नाहीत असंही नाही. त्यांच्या आपसातील वैमनस्यात हजारो हत्या घडतच असतात. पण या सर्व पापांचे प्रायश्चित्तार्थ वर दिलेला जो एक सोपा धर्मविधी त्यास लहानपणापासून पढवलेला असतो की तू काफरास मुसलमान करीत जा, तो त्यास अशा स्थितीत फार सोयीस्कर रीतीने करता येतो नव्हे. तो विधी करणं त्यांच्या या चोरी, दरोडे, ठगी इत्यादी लौकिक धंद्यासच अगदी अवश्य असते. कारण मुंबईसारख्या नगरातील चोरांच्या अड्ड्यातील माहिती असलेल्यांना ठाऊक आहे की त्यांचेही एक एक महंत असतात. ते अत्यंत सभ्य आणि माननीय असा धंदा करीत दुकान चालवित असतात. त्यांच्या हाताखाली नवशिकी पोरे नेहमी राबत असतात. ही पोरे त्यांच्या शिकवणीनुरूप खिसे कातरण्याच्या पहिल्या इयत्तेतून खिडकी फोडण्याच्या दुसऱ्या इयत्तेत, तिजोरी फोडण्याच्या तिसऱ्या इयत्तेत, सुरा दाखवून उघड वाट मारण्याच्या चौथ्या इयत्तेत आणि शेवटी दरोड्यांच्या टोळीत समाविष्ट होण्याच्या 5व्या इयत्तेत बढती पावत असतात. तुरुंगात गेली तर ही पोरे जातात. महंत सहसा हलत नाहीत, फसत नाहीत. अशा या विद्यापीठात नवीन मुलांचा भरणा 1/6 होत राहिला पाहिजे हे उघड आहे. तर त्यात अनाथ भडंग हिंदू पोरे जशी सापडतात तशी मुसलमान पोरेही थोडीशी सापडतात. परंतु हिंदूंचा धर्मच त्यास सांगतो की तू मुसलमानाबरोबर जेवू नकोस, खाऊ नकोस. मुसलमानाचे हिंदू करणे ही तर कल्पनाही त्यास ग्रहण करवत नाही. म्हणून हिंदू महंतांचे अड्ड्यात मुसलमानी मुले गवसली तर ती चोर होतील, पाजी होतील, तुरुंगात जातील, पण मुसलमानी धर्मापासून च्युत होण्याचे काही भय नसते. उलट त्यांचे बरोबर एखादे वेळेस खाणेपिणे निरुपाय म्हणून का होईना पण घडल्यास हिंदू महंतच मुसलमान म्हणून हिंदूतून पतित व्हावे असे. पण मुसलमानी महंतांचे अड्ड्यात जी अनाथ, भणंग, उनाड अशी हिंदू मुले सापडतात त्यांची स्थिती मात्र वरील प्रकारच्या अगदी उलट होते. त्यांना चोऱ्या शिकाव्या लागतातच, पापे करावी लागतातच, कारागृहात पडावे लागतेच, पण वर आपल्या हिंदू धर्मापासून च्युतही व्हावे लागते. कारण चोऱ्या माऱ्या करताना प्रसंग पडेल त्यांच्याशी खाणे, वेळी शेंडी कापणे, वेळी दाढी राखणे इत्यादी सर्व प्रकार करावे लागणारच. परंतु अशा रीतीने त्या हिंदू मुलास एकदा दोनदा भक्षभक्षण करवून किंवा त्यांच्या भाकरीच्या तुकड्या शिवून किंवा मुसलमानी नाव देऊन पोलिसास नीट फसविण्यासाठी चटकन शेंडी कापून आणि सुंता करून टाकावी लागली की त्या प्रत्येक कृतीने
तो हिंदू मुलगा आपण होऊनच आता आपण मुसलमान झालो असं समजू लागतो. त्याच्या घरात त्याला शिक्षणच असं मिळालेलं असतं की विटाळलेल्या भाकरीच्या तुकड्यात किंवा मुसलमानाच्या जेवताना लागलेल्या बोटांच्या स्पर्शात तुझा सारा हिंदू धर्म राखण्याचं सामर्थ्य आहे. अशा प्रकारे शेकडो हिंदू मुले आणि तरुण कोणासही न कळता मुंबईसारख्या मोठमोठ्या नगरातील चोर दरोडेखोरांच्या अड्ड्यातून गुप्तपणे मुसलमान होत आहेत. त्यांच्या त्या मुसलमानाशी खाल्ल्या प्याल्याची बातमी लागताच त्यांच्या जाती त्यास घेईनाशा होतात आणि मौलवी महंत त्यास, अरे तू मुसलमान झालेला आहेसच, आता केवळ निमाज पड, सुनता कर, की तुला ती फलाणी मुसलमानाची पोर देऊन टाकून तुझे लग्न ठोठावून टाकू, असं सांगतात. त्या महंतांच्या अड्ड्यावर जशी उचली मुले तशा उचल्या बाजारी मुलीही नोंदलेल्या आणि सवकलेल्या असतात. अशा पायऱ्या पायऱ्यांनी हिंदूंची मुलं मुसलमानी चोरांच्या अड्ड्यात पाऊल टाकताच आपल्या हिंदू धर्मासच हरवून बसतात. ही गोष्ट त्या मुसलमानी अड्ड्यातील महंतासही नव्हे तर मुले जाळ्यात पकडण्यासाठी त्यांनी नेमलेल्या जुन्या सोद्या मुसलमान मुलांनाही पक्की माहीत असते आणि ते ह्या मुलास या प्रकारे बाटविण्याचा हेतुपूर्वक प्रयत्न झटून करतात. कारण वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पापकर्मास या हिंदू मुलांकडून सहाय्य पोचून उलट त्या पापासाठी मिळणाऱ्या पारलौकिक शिक्षेपासून सुटका मिळते. इतकंच नव्हे तर एक काफर मुसलमान केल्याच्या पुण्यासाठी काहीतरी पारितोषिकही मिळेल म्हणून त्यांची निष्ठा असते. नगरातील चोरांच्या अड्ड्यातून जे वाचतात ते बंदीगृहात मुसलमानी भ्रष्टीकरणास बळी पडतात. कारागृहातून आढळणाऱ्या बाटलेल्या हिंदूत वर वर्णिलेल्या प्रकाराने बाटलेले काही लोक असतात, परंतु काही बंदीगृहात येण्यापूर्वीच बाटलेले असतात. लहान गावातून चोऱ्या केलेले, उत्क्षोभात हत्या करण्याच्या अपराधाने शिक्षा झालेले किंवा जे मुसलमान चोरांच्या अड्ड्यात न सापडता हिंदूंच्या चोर अड्ड्यात सापडले होते अथवा इतर अपराधासाठी शेतीबितीच्या मारामाऱ्यात दंडिले गेले असे अनेक हिंदू बंदीगृहात बाटविले जातात. त्यातही 25 वर्षाचे आतील तरुण आणि किशोर वयस्क मुलेच अधिक बाटत. मुंबईच्या अड्ड्यातील मागे निर्देशिलेल्या महंतांपैकी जे काही मुसलमान बाहेर अखेर दंडविधानाच्या म्हणजे क्रिमिनल लॉच्या कात्रीत गवसून तुरुंगात आलेले असतात ते अशा नवीन हिंदू मुलांवर बंदीगृहातही डोळ्या ठेवतात. कारण तेथेच त्यांना चोरीचे पहिले व पुढचे धडे देऊन मुसलमान करून टाकले की बंदीगृहातून ती मुले त्यांच्या दुष्ट व्यवसायास उपयोगी पडून त्यांच्या मुंबई इत्यादी नगरातील अड्ड्यात समाविष्ट मुसलमान शिपाईही केव्हा केव्हा हस्ते परहस्ते सहाय्य देताना आढळतात. परंतु मुसलमान बंदिवानातून जे वॉर्डर, पेटी ऑफिसर इत्यादी बंदिवान अधिकारी नेमले जातात ते मात्र 90% प्रमाणाने हिंदूस धाक दपटशा इत्यादी साधले त्या उपायांनी बाटवण्यात काहीही कसूर करीत नाहीत. हिंदुस्थानातील बहुतेक कारागारात जर ही स्थिती आढळून येते तर अंदमानाची गोष्टच विचारायच नको. तेथे प्रथमपासून धर्मांध आणि पापपरायण पठाण, बलुची इत्यादी मुसलमानी बंदिवानातीलच वॉर्डर वगैरे अधिकारी नेमलेले असत. त्यातही राजकीय बंदिवान हिंदूच असल्याने जमादाराधिक जागांवर मुसलमानांचाच नेमण्याचा अधिक कट्टर परिपाठ पडलेला. हे लोक हिंदूंना सक्त कामात घालून कठोर दंडाचा धाक दाखवून खरे खोटे खटले एकसारखे उभारून कसे सतावून सोडीत आणि त्या ससे मिऱ्यातून सुटावेचे तर मुसलमान हो असे स्पष्टपणे सांगून अल्पवयी आणि बापुड्या हिंदूस मुसलमान होणे कसे भाग पाडीत हे पूर्वार्धात थोडे बहुत दिग्दर्शित केलेच आहे. हा प्रकार येता जाता जसजसा आमच्या दृष्टीस पडू लागला तसतसा याचा काहीतरी प्रतिकार केलाच पाहिजे असे आम्हास वाटू लागले. दर महिन्या 15 दिवसात एखादा तरी हिंदू गुपचूप हिंदूंच्या पंक्तीतून उठून मुसलमानांच्या पंक्तीत जेवावयास बसण्यास गेलेला दिसे. आम्हास ही स्थिती दुस्सह होई, परंतु आम्ही पडलो कोठडी बंद. काय करावे ते सुचेना. इतर हिंदू बंदिवानांच्या मनात द्वेष उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागलो तो आढळून आले की त्यांना या गोष्टीचे काही सोयरसूतक वाटेना. जो तो म्हणे, मला काय त्याचे. आता ह्याच्या पुढे काय आहे ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत
बाय मंडळी.